तर जय रे, मी आहे गौरव. तर भावांनो, मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आपलं नेवाशामध्ये चालू आहे सगळ्यात मोठ्या जिमचं काम. मग आमची सवारी आज निघाली होती डायरेक्ट नेवाशाच्या दिशेने. जाता जाता मस्त गणपती बाप्पांचे पाय वगैरे पडून घेतले. आणि भावांनो, मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला हे पण दाखवलं होतं जिमचं सामान कशा पद्धतीने ठेवलेलं होतं. आणि या ब्लॉग मध्ये बघा जिमचं सामान कशा पद्धतीने फिटिंग केलेलं आहे. तर रोज रोज आम्हाला या जिमचं काम करून मोकार कंटाळा आला होता. म्हटलं आज जे होईल ते ऑन द स्पॉट डायरेक्ट म्हटलं अर्धा तास व्हायला गेला तर गेला, आज डायरेक्ट जिमच मारू. मग लगेच आम्ही 0 मिनिटांमध्ये सगळ्या मशीनीची एक एक ट्रायल घेऊन टाकली. डायरेक्ट आलो मग शेडवरती आल्यानंतर आम्हाला पावसाचं पाणी जाण्यासाठी इथं नाल्या काढायच्या होत्या. पण भावांनो, वरती आल्यानंतर एकदम खतरनाक मधलं भय वाटत होतं. पण वरती आल्यानंतर ना एकदम भारी वाटत होतं. मग व्हिडिओ वगैरे सगळं काढून घेतलं. म्हटलं तेवढंच आपल्याला ब्लॉग मध्ये टाकण्यासाठी एखादा कंटेंट होईल. आता मला जोरदार भूक लागली होती. म्हटलं चला मग आता जेवण वगैरे करून घेऊ. मग आमचं जेवण वगैरे झालं, मस्त बाजीवरती पडलो होतो. झोपच लागायला लागली होती. तेवढ्या त्यांचा काहीतरी आरडाओरडा चालला होता म्हणून बघितलं तर मनोजला अजून एक शेडचं काम आलेलं होतं. इथं नेवाशामध्येच जिमचं काम चालू होतं, याच्या शेजारीच काम भेटलं होतं. मग तिथंच आम्हाला माप वगैरे टाकण्यासाठी जायचं होतं. यांची डील वगैरे एकदम पद्धतशीर पक्की झाली. माप वगैरे टाकून दिली आणि भावांनो, या अख्ख्या मोकळ्या जागेमध्ये शेड बांधायचं होतं. आणि या पण शेडचं काम भरपूर मोठं होतं. आणि यांचं तवर बोलणं चालू होतं. म्हटलं चला आपण दोघं जण जाऊ तवर तक पुढं, कारण आम्हाला जायचं होतं शेडवर. वरती आल्यानंतर एकदम पटापटा स्क्रू वगैरे मारून घेतले. शेडवरतून खाली आलो. खाली आल्यानंतर हातपाय तोंड धुवून घेतले. घरी जायची वेळ झाली होती. मग सगळ्या मशीनी वगैरे एकदम पद्धतशीर आवरून ठेवल्या. आणि हे जिमचं काम फक्त अजून 2च दिवस राहिलेलं आहे. डायरेक्ट निघलो मग घरच्या दिशेने. आणि भावांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली, 13 तारखेला या जिमची ओपनिंग आहे. आणि नेवाशामध्ये राहत असेल तर नक्कीच या ओपनिंगला या आणि आपल्या आयडीला फॉलो करा. संपला विषय. फॉलो करा, फॉलो. संपला विषय.